भगवान पशुपतीनाथ बाबांचं दर्शन घेऊन काठमांडूहून आम्ही आता जनकपूरला निघालेलो आहोत आणि प्रवासाच्या मध्ये भोजनासाठी थांबलो. भोजन झालं आणि या निसर्गरम्य आणि अखंड पर्वताच्या रांगा आणि सगळीकडे पसरलेली ही वनराई. जनकपूर म्हणजे विदेहराज जनकाची नगरी आणि जनकनंदिनी आता अर्थात सीतामय्या. या सीतामय्यांच्या स्वयंवरासाठी रामचंद्र प्रभू अयोध्येहून या जनकपुरीला आलेले होते. आणि रामायणातला प्रसंग आपल्या सर्वांना माहितीच आहे की सीतामय्या त्यांचं सौंदर्य आणि त्यावर मोहित होऊन अनेक राजे त्या ठिकाणी स्वयंवरासाठी आले, परंतु स्वयंवराची माला पडली ती रामचंद्र प्रभूंच्या गळ्यामध्ये. अर्थात असा रामचंद्र प्रभू आणि विधेयराज जनक की राज्य चालवत असताना सुद्धा तत्वज्ञानाची खूप मोठी परंपरा ज्यांना आहे. गीतेमध्ये हे कर्मयोगासाठी ज्यांचं उदाहरण द्यावं असे जनकाची ही नगरी, विधेयराजांची नगरी, आणि तिचं एक अनुपम सौंदर्य आहे. आपण बघू शकता की एक भौतिक दृष्टिकोनातून हे आपण नेपाळ देश तसा मागासलेला समजतो, परंतु जमिनीपासून जवळपास 1000 फूट आपण वर आलेलो आहोत. तरी इथले असलेले जे काय रोड आहेत, इथं असलेली वस्ती, इथं याच्यामध्ये खूप नीट नेटकेपणा आहे. आणि अजून दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये स्वच्छतेला खूप चांगलं प्राधान्य दिलेलं आहे. ही जी घाण थोडीफार जी दिसते, हा सगळा आपण भारतातून आलेल्या माणसांचा पराक्रम आहे. तसं या ठिकाणी राहणारी माणसं जर चॉकलेट जरी खाल्ली तर त्याचं जे मेनकापट आहे ते खिशामध्ये घेऊन चालतात. हे स्वच्छता त्यांच्यापासून शिकायला पाहिजे. आणि स्वच्छता जर आपली योग्य प्रकारे जर झाली तर निसर्गाचंही संगोपन होतं आणि सर्वत्र एक स्वच्छता असेल तर मनालाही प्रसन्नता वाटते. सर्वत्र पसरलेली ही डोंगराई, वनराई, आणि बघू शकता आपण गोल जिकडं नजर जाईल तिथपर्यंत हे डोंगर रांगा आणि निसर्गाची झालेली सौंदर्याची उधळण, मनाला आल्हाद करणारे हे सगळं वातावरण आहे. अतिशय सुंदर. धन्यवाद.